सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम विविध वस्तूंच्या पुरवठ्यांवरती होत असताना गॅस सिलेंडर सोबत आता पंपावरील गो गॅसच्या किमतीत दुप्पटीने वाढ झाल्याचे याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना होत असल्याने रिक्षाचालक अडचणीत आलाय। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवर असलेल्या गो गॅस पंपावर आज सकाळपासूनच गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय। पंपचालकाकडून गॅसच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केल्याने रिक्षाचालकांकडून संताप व्यक्त केला जातोय। काही दिवसापूर्वी 70 ते 80 रुपये प्रति किलोग्राम मिळणारा गॅस आता 185 ते 190 रुपये प्रति किलोग्राम दराने मिळत असल्याने रिक्षाचालकांनी चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने पेट्रोल डिझेलसह गॅस साठ्या संदर्भात सर्व सुरळीत असल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे मात्र पंपांवर ग्राहकांची होणारी लूट व गर्दी पाहता प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रिक्षाचालकांकडून केली जाते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधि रूपक बिरारी धुळे। आरिफ है मेरा नाम, सैयद आरिफ नाम है मेरा। ये जो भाव बढ़ेला है ये मनमानी भाव बढ़ा रहे हैं और ये हमारा जो चल रहा है ये जो गैस का इनका जो पुरवठा वाले इन्होंने आके इनका कुछ तो भी कार्रवाई करिए। और कलेक्टर साहब को एक ही निवेदन है कि भाई ये जो चल रहा है मनमानी भाव या हमारा इसके ऊपर ही उठना बैठना है। और सुबह 5 बजे से हमने नंबर लगाया है कलेक्टर साहब को। तो कलेक्टर साहब बोल रहे हैं कि भाई पेट्रोल मिल रहा है, गैस मिल रहा है, सब सुनिश्चित है। पर आप आके देखिए, आप यहाँ की पोजीशन देखिए कि क्या चल रहा है क्या नहीं। 165 रुपये 175 रुपये लीटर पेट्रोल गैस बोल रहा है वो, और उसमें बोलता है मशीन बंद होगा, ये होगा वो होगा। हमने क्या करना, हमारा कुछ तो भी हमको कुछ तो भी यानी न्याय मिलना चाहिए। इसके आगे और क्या बोल सकते हम। मैं एक रिक्षा चालक आहे। आम्हाला रिक्षा चालक बांधवांना सगळ्यात मोठी आमची जी जळणगळणची जी चालण्यात आमच्या रिक्षावर आमचे घरं चालतात आणि त्यानुसार आम्ही गॅस भरून आमच्या गाड्या चालतात। पण जो पूर्वीचा भाव होता गॅसचा तो मोजून फक्त त्यांचा 40-42 पासून यांनी सुरुवात केलेली गॅसची लिटरला, आणि किलोचा काही 75 रुपये किलोने होता। तर त्यावेळेस एकदम रेग्युलर होतं, सगळ्यांना योग्य वाटत होतं। त्याच्यानंतर युद्धाच्या पार्श्वभूमीवर जो भाव वाढला आजचा, आम्ही त्यालाही सहमत आहे, असं नाही आहे का त्याला सहमत नाही। पण तो भाव त्यांनी असा म्हणजे आम्हाला त्या भावामध्ये आम्हाला परवडलं पाहिजे। पॅसेंजर पैसे देत नाही, पहिली गोष्ट। आम्ही त्यांना कितीही जीव खोदून सांगितलं तरी त्यांची मानसिकता बनणार नाही। पण आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही आज काल तुम्ही 75 केला, मग 90 केला, 110 केला, आजचा 175 रुपये लिटरचा भाव आहे, जो आम्हाला किलो बी भेटत नव्हता। किलो 75 रुपये होता, आता 175ने आम्हाला लिटरने भेटतो आहे। आम्हाला काही परवडत नाही आहे आणि त्यासुद्धा आम्ही द्यायला सुद्धा तयार आहे, कारण आमचे घर उठणं बसणं सगळ्यांचं त्याच्यावर आहे। तरीसुद्धा आम्हाला आता गॅस भेटत नाही आहे। आता त्यांचं असं कारण आहे का मोटर बंद झालेली आहे। आम्ही त्याला मान्य करतो, मोटर बंद झालेली आहे। त्यांचं सांगणं असं आहे का तासभरात मोटर चालून जाईल, 2-4 तासात। नागपूरवरून माणसं रिपेअर करायला इथं बोलवता येते, 2 तासात येणार आहे का? नागपूर 600 किलोमीटर नागपूरचा अंतर आहे, आणि इथं का मेकॅनिक नाही आहेत का जे त्याला बनवून देणार आहेत। आमची एकच विनंती आहे कलेक्टर साहेबांना बी एकदम हात जोडून का जे रिक्षावाल्यांचा जो प्रश्न आहे तो सोडवा बस। आम्हाला ह्याच्या पुढं काहीच नको आहे, आम्हाला काही वादविवाद करून घ्यायचा नाही आहे। फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे, आमच्या घर त्याच्यावर चालतात त्या घरांचा तुम्ही काहीतरी विचार करा। एवढा